नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करते आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये. मंडळी, बऱ्याचदा असं होत असतं की आपण ज्या व्यक्तीवरती खूप जास्त प्रेम करतो किंवा ज्या व्यक्तीला आपण खूप जास्त जवळचं मानत असतो, तीच व्यक्ती कळत ना कळत आपलं मन दुखत असते. आपण आपल्या प्रेमापोटी त्या व्यक्तीला काहीतरी सांगतो किंवा त्या व्यक्तीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेस ती व्यक्ती चिडचिड करते आणि आपल्याला उलटसुलट उत्तरं देते. ज्यावेळी समोरची व्यक्ती आपल्यासोबत अशी करते त्यावेळेस आपल्याला खूप मानसिक त्रास होतो. अशा वेळी आपण खूप रडतो. आपल्याला खूप मानसिक त्रास झाल्यानंतर आपल्याला खूप उदासीनता जाणवते. तसेच अशा वेळी खूप जवळची व्यक्ती आपल्याला बोलल्यामुळे आपल्याला करमतही नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण विचार करतो की आपण तर समोरच्या व्यक्तीला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण तर चांगलंच सांगायला गेलो, तरी ही व्यक्ती आपल्यावरती अशी चिडचिड का करते, आपल्यावरती ही समोरची व्यक्ती अशी रागावते का, आणि समोरची व्यक्ती आपल्याला असं कसं बोलू शकते. आणि या सगळ्या गोष्टींचा त्रास आपण आपल्या स्वतःला करून घेतो आणि त्याचा परिणाम हा आपल्या शारीरिक जीवनावरती देखील आढळून येतो. तर ही परिस्थिती का निर्माण होते किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण 4 शब्द सांगायला गेलो तर समोरची व्यक्तीची चिडचिड का होते, अशी जी परिस्थिती आहे ही परिस्थिती प्रत्येकाच्याच आयुष्यात निर्माण होत असते. आणि हा प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये कधी ना कधी नक्कीच येत असतो. जेव्हा आपल्या जवळचा व्यक्ती दुखावतो तेव्हा आपण या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. ज्यावेळी समोरचा व्यक्ती आपला अपमान करते त्यावेळी आपल्याला प्रचंड मनस्ताप होतो आणि दुःखाला सामोरं जावं लागतं. आणि कितीही दिवस झाले तरी पण जे आपल्याला हर्ट झालेलं असतं ती फिलिंग आपल्या मनातून कधीच जात नाही. आणि आपण कितीही प्रयत्न केले तरी समोरच्याने हर्ट केलेली गोष्ट ही आपल्याला कधीच विसरता येत नाही. मग आपण एकच विचार करत बसतो की आपण तर समोरच्याच्या भल्यासाठी सांगत होतो, आपण तर त्याच्या प्रेमापोटी सांगत होतो, मग असं कसं झालं. या सगळ्या गोष्टींमुळे एक आपल्याला नैराश्य येतं आणि या नैराश्यातून डोकं दुखणं, बीपी हाय होणं अशा गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. तसंच आपलं मनही मोठ्या प्रमाणात कमकुवत होतं. आणि ज्यावेळी या सर्व गोष्टी घडतात त्यावेळेस आपल्याला तटस्थपणे या गोष्टीला सामोरं जायला हवं आणि या सर्व गोष्टी कशामुळे घडल्यात याचा विचार करणं हे प्रत्येकाला गरजेचं आहे. आणि या सर्व ज्या गोष्टी घडतात या गोष्टी आपल्या जवळच्या व्यक्तीसोबतच घडत असतात. तर ही जवळची व्यक्ती म्हणजे कोणती व्यक्ती, तर जी व्यक्ती जिच्यावरती आपण खूप प्रेम करत असतो त्या व्यक्तीसोबत आपल्याला एक सॉफ्ट कॉर्नर वाटतो आणि त्या व्यक्तीसोबत आपण आपले हक्क गाजवतो आणि त्या व्यक्तीवर आपण आपला जिव्हाळा किंवा आपली आपुलकी त्या व्यक्तीवरती दाखवत असतो. आणि निसर्गाचा नियमच आहे की ज्या ज्या ठिकाणी आपण आपला हक्क गाजवत असतो त्या ठिकाणी आपलं दुःख हे नेहमी आपली वाटच पाहत असतं. एकाच्या आयुष्यात ज्यावेळी असा प्रसंग येतो त्यावेळी आपण काय करतो की समोरच्याला फुकटचे सल्ले द्यायला जातो आणि मायक्रो मॅनेजमेंट करायला सुरुवात करतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगून समोरच्याला सल्ला द्यायला लागतो किंवा मग समोरच्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण इंटरफेअर करतो. किंवा समोरचा व्यक्ती आपला कितीही जवळचा असला तरी पण आपण हक्क दाखवण्यासाठी किंवा हक्क गाजवण्यासाठी त्याच्या डेलीच्या रुटीनमध्ये आपण इंटरफेअर करतो आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा वेळी काय करायचं, ह्या ज्या सर्व गोष्टी आहे ना ह्या सर्व गोष्टी करणे प्रत्येकाने टाळावे. कारण आत्ताचा काळ हा खूप वेगळा आहे, आत्ताचं जनरेशन हे खूप वेगळं आहे आणि आपण हा सर्वात मोठा फरक समजून घ्यायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचं एक सेट माइंड असतं आणि त्यामध्ये आपण कधीच हस्तक्षेप करू नये. त्यामध्ये नवरा बायको असू दे किंवा आई वडील असू दे, प्रत्येकाचं एक सेट माइंड असतं आणि ह्या सेट माइंडमध्ये प्रत्येकाची एक पर्सनल बाउंड्री असते आणि ही पर्सनल बाउंड्री आपण कधीच ओलांडू नये. प्रत्येकाची एक पर्सनल थॉट प्रोसेस असते आणि या थॉट प्रोसेसच्या पलीकडे आपण कधीच जाऊ नये. काय होतं की या सर्व गोष्टी आपण केल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वाटतात की घडत नाहीत, परंतु अनअपेक्षितपणे त्या गोष्टी आपल्याकडनं घडून जातात आणि समोरच्याला आपल्या खूप राग येतो आणि म्हणूनही तो आपल्यावरती चिडचिड करतो. आपल्याला बऱ्याचदा असं वाटत असतं की एखादी गोष्ट अशा पद्धतीने हाताळली तर ती बरं होईल, परंतु समोरच्याला ते आवडत नाही किंवा आपण सारखं सारखं समोरच्याच्या व्यक्तीमध्ये किंवा आपल्याला वाटतं की आपली खूप जवळची व्यक्ती आहे म्हणून त्याच्या निर्णयांमध्ये आपण इंटरफेअर करतो आणि हीच गोष्ट त्याला कुठेतरी खटकते आणि एक ना एक दिवस त्याच्या या गोष्टीमध्ये ठिणगी ही पडतेच आणि या सर्व गोष्टींमुळे दोघांच्या नात्यामध्ये नक्कीच दुरावा हा निर्माण होतो. अशा वेळी इंटररिस्पेक्ट ही गोष्ट खूप महत्त्वाची या ठिकाणी काम करत असते. समोरची व्यक्ती तुमच्यावर चिडचिड करत असेल किंवा रागावली असेल, तुमचं मन दुखावलं असेल, तर या ठिकाणी तुम्हाला निरीक्षण करण्याची खूप अत्यंत गरज आहे आणि तुम्ही विचार करा की आपण तर असे वागलो नाही, आपण तर याच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप केलेला नाहीये, तर मग आपलं नेमकं काय चुकलं याच्यावर विचार करण्याची प्रत्येकाला गरज असते. किंवा मग आपल्याकडनं असं काही झालं का समोरच्या व्यक्तीवरती आपल्या निर्णयांमुळे प्रेशर आलं किंवा मग आपल्या ही गोष्ट लक्षात आलेली नाहीये का समोरचा व्यक्ती आपल्याला डावलतच होता आणि ते आपल्या लक्षात आलेलं नाहीये आणि समोरच्या व्यक्तीला त्याच्या प्रेमापोटी किंवा आपल्या प्रेमापोटी एकदमच त्याला आपल्याला बाजूला करता आलं नाही किंवा डावलता आलेलं नाही. ह्या गोष्टींचं निरीक्षण करणं खूप गरज आहे. मग समोरच्या व्यक्तीचा हा एकदमच उद्रेक झाला की काय की तो आपल्याला असं बोलला किंवा आपल्यावरती असं त्यांनी चिडचिड केलेली आहे, ह्या गोष्टींचा विचार करणं प्रत्येकालाच गरजेचं आहे. त्यानंतर जी गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे अनुभव. अनुभव हा सर्वात मोठा गुरु मानला जातो. जरी आपल्याला खूप जास्त समोरच्यापेक्षा अनुभव असले तरी फुकटचे सल्ले समोरच्याला दिलेलं बिलकुल चालत नाही.
आणि अशा फुकटच्या सल्ल्यांना बिलकुल किंमत नसते. आपल्याला बऱ्याचदा माहित असते की समोरचा व्यक्ती अशी गोष्ट करतोय आणि त्या गोष्टीने त्याचं नुकसान होणार आहे, तर आपण काय करतो की त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की ही गोष्ट तू अशी करू नको, ती गोष्ट तू तशी करू नको. पण त्या व्यक्तीला ते आवडत नाही, म्हणून त्यांना स्वतः अनुभव येऊ द्या. जोपर्यंत त्यांना स्वतः अनुभव येत नाही तोपर्यंत कुठल्या गोष्टीने नफा, कुठल्या गोष्टीने तोटा किंवा कुठली गोष्ट फायद्याची हे त्यांना स्वतः कळणार नाही. जर कदाचित एखादा समोरचा व्यक्ती जर तुमच्यापेक्षा जास्त मॅच्युअर्ड असेल तर नक्कीच तो तुमचे सल्ले घेईल आणि तो तुम्हाला समजून घेईल किंवा त्याचं कुठं चुकतंय, काय चुकतंय यासाठी तो नक्कीच तुम्हाला विचारेल. आणि त्यावेळेसच अशा व्यक्तींना तुम्ही तुमचा सल्ला द्या. ज्या व्यक्तींना सल्ला देणं आवडत नाही त्यांना फुकटचे सल्ले देत बसू नका, तरच तुमचं आणि समोरच्या व्यक्तीचं नातं सुधारण्यामध्ये नक्कीच प्रयत्न होईल. तसेच त्यानंतर जी गोष्ट करायची ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीने हा स्वतःचा पहिले मान राखायला शिका, कारण सेल्फ रिस्पेक्ट ही खूप महत्वाची मानली जाते. तो व्यक्ती आपल्या कितीही जवळचा असू द्या, त्याला ज्या गोष्टी चालत नाही ना त्या गोष्टी तुम्ही करणं टाळा. तो व्यक्ती कितीही जवळचा असला तरी सेल्फ डिफेंड हे तुम्ही चालू केलं पाहिजे. आणि अशा वेळी आपण या व्यक्तीपासून अलर्ट राहिलं पाहिजे, म्हणजे समोरचा व्यक्ती आपला अपमानच करणार नाही. आणि दोघांमधील या सेल्फ डिफेंडमुळे दोघांचंही नातं सुधारण्यात नक्कीच मदत होईल. काही व्यक्ती अशा असतात की त्यांचं एक माइंडसेट झालेलं असतं आणि त्यांना चूक की बरोबर हे दुसऱ्याने सांगितलेलं बिलकुल चालत नाही किंवा त्यांना बिलकुल ते कळतही नाही. त्यांचं एक सेट माइंड असतं, ही गोष्ट अशी आहे मी अशीच करणार, ती गोष्ट तशी आहे मी तशीच करणार. अशा वेळी त्यांच्यामध्ये इंटरफेअर करू नका. आणि समोरच्या व्यक्तीने जे काही ठरवलेलं आहे तो ते करणारच आहे हे ज्यावेळी आपल्या लक्षात येतं त्यावेळेस आपले निर्णय त्याच्यावरती लादू नका. आणि त्या व्यक्तीला भलेही तो आपल्या कितीही जवळचा असू द्या, त्या व्यक्तीला त्या गोष्टी करून द्या. असं केल्याने दोघांमधील नात्याला बिलकुलही तडा जाणार नाही. समोरच्या व्यक्तीने ते घट्ट ठरवलेलं असतं आणि त्यांनी जे ठरवलेलं असतं ते त्याला नक्कीच करायचं असतं आणि ते त्याला मनमोकळेपणाने करून दिलं पाहिजे. आणि हे सर्व समोरच्या व्यक्तीसाठी नाही तर हे आपल्या स्वतःसाठी करायचं आहे, कारण असं केल्याने समोरचाही व्यक्ती खुश होईल आणि आपलाही अपमान होणार नाही आणि आपल्यालाही मानसिक त्रास या सर्व गोष्टींमधून होणार नाही. आणि या सर्व गोष्टींमधून आपलं स्वतःचं एक प्रकारे रक्षणच होईल आणि आपल्याला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही. मुळात आपण अशा गोष्टी करायच्याच का की ज्या गोष्टींमुळे समोरचा आपल्या अंगावर येईल किंवा समोरचा आपल्यावरती चिडचिड करेल किंवा लोक आपल्याला नावं ठेवतील. अशा गोष्टी आपण करू नये. आणि प्रत्येक जण समोरचा व्यक्ती हा ज्याच्या त्याच्या अनुभवाने शिकत राहील. बऱ्याचदा असंही होतं की समोरचा व्यक्ती ज्यावेळेस आपल्यावरती चिडचिड करतो, ज्यावेळेस आपल्यावरती तो भांडतो किंवा ज्यावेळेस तो आपल्याला दुखवतो, त्यावेळी हा प्रसंग होऊन 4-5 दिवसांनी समोरचा व्यक्ती कधी कधी अचानक शांतही होतो किंवा त्याची चिडचिडही जाते. आणि त्याचा जर अहंकार जर कमी झाला तर तो स्वतः आपल्याकडे माफी मागायला येतो आणि तो तुम्हाला सॉरी म्हणून तुमची माफी देखील मागतो. अशा वेळी जर ती समोरची व्यक्ती आपली माफी मागायला आली तर आपण त्याला क्षमा केली पाहिजे, तीही मोठ्या मनाने. आणि समोरच्या व्यक्तीला मोठ्या मनाने माफ करून परत या गोष्टी कधी घडणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आणि यापुढे आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत वागताना आपण डोक्यात ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टीही बिलकुल ठेवता कामा नये आणि दोघांच्या नात्याला एक नव्याने सुरुवात केली पाहिजे. अशा प्रकारे जर समोरच्या व्यक्तीची खूप चिडचिड होत असेल आणि ती व्यक्ती आपल्या खूप जवळची असेल, तसेच त्या व्यक्तीने आपलं मन दुखावलं असेल किंवा आपणही त्या व्यक्तीचं कुठे ना कुठे नकळत जर मन दुखावलं असेल, तर या सर्व प्रसंगाला कसं सामोरं जायचं हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. धन्यवाद.